Morning student, today we are going to study 1.2 the fun they had. 1.2 the fun they had. त्यांनी मजेत घालवलेला वेळ. Warming up chit chat. See in your textbook. First question. What do you like best about your school? I like playground to play various types of games. Second, do you think school is fun? Yes, I think school is fun. Third, which is the part that you don't like? Classrooms. Fourth, how often should the teacher give you a test? I think once in a year. Students, today we are going to study the fun they had. त्यांनी मजेत घालवलेला वेळ. Written by Isaac Asimov. See in your textbook, page number 6. Listen carefully. Margie even wrote about it that night in her diary. त्या रात्री मार्जीने तर तिच्या डायरीमध्ये त्याविषयी लिहिले देखील. मार्जी हे या स्टोरीमधील महत्त्वाचे कॅरेक्टर आहे. On the page headed 17 May 2157, she wrote, "Today Tommy found a real book." Here, real book mean printed book, छापील पुस्तक. त्या रात्री मार्जीने तिच्या डायरीमध्ये लिहिले देखील की 17 मे 1957 या मथळ्याखाली, या हेडिंगखाली तिने लिहिले, आज टॉमीला एक खरेखुरे पुस्तक सापडले. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते पुस्तक फारच जुने होते की जे टॉमीला सापडले होते. मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट व्हेन ही वॉज अ लिटिल बॉय, हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देर वॉज अ टाइम व्हेन ऑल स्टोरीज वेर प्रिंटेड ऑन पेपर. मार्जीचे आजोबा एकदा मार्जीला म्हणाले होते की ते लहान होते त्यावेळी त्यांच्या आजोबाने त्यांना सांगितले होते की एकेकाळी सर्व कथा या कागदावर छापल्या जायच्या. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली. हिअर क्रिंकली म्हणजे दुमडलेले. अँड इट वॉज ऑफुली मीन अतिशय. फनी मीन गमतीशीर. टू रीड वर्ड्स that stood still instead of moving the way they were supposed to. त्यांनी ती पिवळी पडलेली आणि चुरगाळलेली दुमडलेली पाने उलटली आणि काय सांगू, एरवी पडद्यावर जसे हलत राहायला पाहिजे होते तसे ते न हलता किंवा न सरकता नुसते स्थिर राहिलेले ते शब्द वाचायला त्यांना अतिशय गंमत वाटली. And then when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. आणि पुन्हा त्यांनी जेव्हा त्या पुस्तकाची मागचे पाने उलटून पाहिले तर काय, त्यावर तेच शब्द होते जे त्यांनी आधी वाचले होते. Gee, said Tommy, what a waste. When you are through with the book, you just throw it away. Here गी mean त्रास दर्शवणारा उद्गार. वेस्ट मीन नासाडी. शी त्रास दर्शवून टॉमी म्हणाला, काय ही पुस्तकांची नासाडी. बहुतेक पुस्तक वाचून संपलं की ते फेकूनच देत असावेत असं मला वाटतं. I guess our television screen must have had a million books. Here million mean लक्षावधी. On it, and it's good for plenty more. I wouldn't throw it away. Throw mean फेकून देणे. आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तकं असतील आणि आणखी बरीच पुस्तकं त्यात मावू शकतील. मी काही तो फेकून देणार नाही. Same with mine, said Margie. She was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. मी सुद्धा. मार्जी म्हणाली की ती 11 वर्षाची होती. मार्जी 11 वर्षाची होती
आणि तिने टॉमी इतकी टेली पुस्तके वाचली नव्हती. तो 13 वर्षाचा होता. म्हणजे या ठिकाणी बघा, मार्जीचं वय हे 11 वर्ष आणि टॉमीचं वय हे 13 वर्ष होतं. She said, "Where did you find it?" Margie said to Tommy, "Where did you find it?" मार्जी टॉमीला म्हणाली, तुला हे पुस्तक कुठे सापडले? In my house, माझ्या घरात. He pointed without looking because he was busy reading in the attic. Here attic means पोटमाळा. माझ्या घरात. त्याने वर न पाहता, वर न बघता नुसते खुणेने सांगितले, कारण तो वाचण्यामध्ये गुंगला होता, मग्न होता. आणि त्याने उत्तर दिले की हे पुस्तक माझ्या घरामध्ये माळ्यावरती मला सापडले आहे. व्हॉट्स इट अबाउट? हे पुस्तक कशाबद्दल आहे? स्कूल. टॉमी गिव्ह आन्सर टू मार्जी. स्कूल हे पुस्तक कशाबद्दल आहे? शाळेबद्दल आहे. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. हिअर स्कॉर्नफुल मीन तिरस्कार. स्कूल. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. हेट मीन तिरस्कार करणे. मार्जीने तिरस्काराने बघितले. शाळेबद्दल? शाळेबद्दल काय लिहायचे? मला तर शाळेचा तिटकाराच आहे. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्जीला शाळा कधीच आवडत नसे. बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. पण आता तर तिला शाळेचा आणखीनच तिटकारा वाटू लागला होता. द मेकॅनिकल टीचर. हिअर मेकॅनिकल टीचर मीन अ टीचर मेड ऑफ मशीन. यांत्रिक शिक्षक had been giving her test after test in geography. Geography mean भूगोल. And she had been doing worse and worse. Worse and worse mean अधिक वाईट. Until her mother had shaken. Shaken mean here हलवणे. Her head. Sorrowfully mean unhappily. दुःखाने. And sent for the county inspector. Mechanical teacher की जो मार्गीचा टीचर होता, यांत्रिक शिक्षक होता, तिला एकापाठोपाठ एक भूगोलाचे टेस्ट देत होते आणि ती अधिक वाईट कामगिरी करत होती. शेवटी तिच्या आईने रागाने आणि दुःखाने आपल्या डोक्याला हात लावला आणि ती तिला एका काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. He was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wire. Here dial mean the round part of a control on a machine. एखाद्या यंत्राच्या नियंत्रकावर बसवलेली गोलाकार तबकडी. तो काउंटी इन्स्पेक्टर लालसर चेहऱ्याचा, तो एक गोल मटोल बुटका माणूस होता आणि त्याच्याकडे डायल्स अँड वायर्सनी भरलेली एक अख्खी पेटी होती. ही स्माइल्ड ॲट मार्गी अँड गिव्ह हर ॲन ॲपल. त्या काउंटी इन्स्पेक्टरनी मार्जीकडे पाहून तो हसला आणि त्याने तिला एक सफरचंद खाण्यासाठी दिले. देन टूक द टीचर अपार्ट. टूक द टीचर अपार्ट मीन टू सेपरेट द पार्ट्स ऑफ द टीचर. यांत्रिक शिक्षकाचे भाग वेगवेगळे करणे. मार्जीला एक खाण्यासाठी सफरचंद देऊन झाल्यानंतर मग टीचरचे म्हणजे ते यांत्रिक शिक्षकाचे तुकडे त्या काउंटी इन्स्पेक्टरनी वेगवेगळे केले. Margie had hoped he wouldn't know how to put it together again, but he knew how all right, and after an hour or so. मार्जीला वाटत होते की त्याला पुन्हा कसे जोडायचे, म्हणजे ते यांत्रिक शिक्षकाचे जे भाग वेगवेगळे केलेले होते ते पुन्हा कसे जोडायचे हे त्या काउंटी इन्स्पेक्टरला ठाऊक नसेल तर बरे होईल, पण त्याला मात्र ते बरोबर माहिती होते. Come on next page. There it was again, large and black and ugly. Here black
Opposite of black is white. Ugly, ugly mean kurup. Kurup, opposite of ugly is beautiful. With a big, big, opposite of big is small. Big screen on which all the lessons were shown and the questions were asked. पण एका तासाभरामध्येच तो यांत्रिक शिक्षक तयारही झाला की जो अतिशय मोठा होता, काळा, कुरूप असा, ज्याच्या मोठ्या पडद्यावर सर्व धडे हे दाखवले जात होते आणि प्रश्नही विचारले जात होते. दॅट वॉजंट सो बॅड. अपोजिट ऑफ बॅड इज गुड. ते एवढे अवघड नव्हते. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट. हिअर स्लॉट मीन अ पोझिशन ऑर अ सुटेबल प्लेस केप्ट फॉर समथिंग. खास राखून ठेवलेले विशिष्ट स्थान किंवा अनुरूप जागा. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर सी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर. मार्जीला सर्वाधिक नाआवड होती ती गृहपाठ आणि चाचणीचे पेपर्स द्यावे लागत असत अशा त्या यांत्रिक शिक्षकाच्या विभागाची, की ज्या विभागामध्ये तिला होमवर्कचे पेजेस किंवा टेस्टचे पेपर हे ठेवावे लागत होते. नेक्स्ट लाईन, सी द नेक्स्ट लाईन. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. पंच कोड मीन हिअर सांकेतिक लिपी. They made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. मार्जी जेव्हा 6 वर्षाची होती तेव्हापासून तिला पंचकोड म्हणजे सांकेतिक लिपी शिकायला लावले होते आणि त्या लिपीमध्येच तिला उत्तरे लिहावी लागत आणि मग एका क्षणार्धात तो मेकॅनिकल टीचर, तो यांत्रिक शिक्षक तिचे गुण मोजत असत. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. Here, patted mean थोपटणे. काम पूर्ण झाल्यानंतर त्या काउंटी इन्स्पेक्टरने हसून मार्जीच्या डोक्यावरती थोपटले. He said to her mother, "It's not the little girl's fault, Mrs. Jones." तो तिच्या आईला म्हणाला, मिसेस जोन्स, या छोट्याशा मार्जीची यामध्ये काही एक चूक नाही. I think the geography sector was geared a little too quick. Here sector mean विभाग. मला वाटतं भूगोलाचा जो विभाग आहे तो खूप जलदपणे या यांत्रिक विभागामध्ये पुढे जात होता. Those things happen sometime. कधी कधी अशा गोष्टी ह्या होतात. I have slowed it up to an average. Average mean सरासरी. 10-year level. मी आता त्याचा वेग मंदावून, त्याचा वेग कमी करून सरासरी 10 वर्षाच्या पातळीवरती आणलेला आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस, हिअर प्रोग्रेस मीन प्रगती, इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. सॅटिस्फॅक्टरी मीन समाधानकारक. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. खरं म्हणजे या मार्जीच्या प्रगतीचा जो सर्वकष आलेख जो आहे तो अतिशय समाधानकारक आहे. तिच्या या अभ्यासातली जी प्रगती जी आहे ती समाधानकारक आहे आणि त्याने पुन्हा एकदा मार्जीच्या डोक्यावरती थोपटले. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. हिअर डिसअपॉइंटेड मीन नाराज होणे. मार्जी नाराज झाली. She had been hoping they would take the teacher away altogether. तिला वाटले होते की तिचा जो यांत्रिक टीचर होता तो पूर्णपणे त्याला काढून टाकतील. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. Here blanked mean पुसला गेलेला. एकदा त्याने जवळजवळ महिनाभर टॉमीच्या टीचरला काढून नेले होते कारण त्याचा इतिहासाचा विभाग हा पूर्णपणे पुसला गेलेला होता. सो शी सेड टू टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. त्यामुळे मार्जीने टॉमीला विचारले, कुणी शाळेबद्दल का लिहिल. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. सुपिरियर मीन हिअर मिजाजखोर. अतिशय मिजाजखोरपणे टॉमीने मार्जीकडे पाहिले
because it's not our kind of school. Stupid. Stupid mean here वेडी. अगं वेडे, ती काही आपल्यासारखी शाळा नाही. This is the old kind of school. Here old mean जुनी. Opposite of old is new. This is the old kind of school that they had hundreds and hundreds of years ago. ही शेकडो वर्षापूर्वीची जुन्या प्रकारची शाळा आहे. He added loftily, pronouncing the word carefully. Centuries ago. Here loftily mean arrogantly, चढेलपणाने. तो गर्विष्ठपणे, चढेलपणाने प्रत्येक शब्द सावकाशपणे उच्चारत पुढे म्हणाला. सेंचुरीज एगो मीन अनेक शतकांपूर्वींची ती शाळा जुन्या पद्धतीची शाळा आहे. मार्जी वॉज हर्ट. मार्जीला वाईट वाटले. वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम एगो. आता मला काही ठाऊक असणार अनेक वर्षापूर्वी शाळा कशी होती ती. सी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल, देन सेड एनीवन दे हॅड अ टीचर. त्याच्या पाठीमागून तिने थोडा वेळ ते पुस्तक वाचले आणि म्हणाली, तसंही त्यांना तेव्हा शिक्षक असायचे. शुअर दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. अर्थातच त्यांना शिक्षक होते, पण नेहमीसारखे शिक्षक नाहीत. तो एक माणूस असे. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. माणूस कसा काय शिक्षक असू शकेल. वेल ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स मीन हिअर गोष्टी, अँड गेव देम होमवर्क मीन गृहपाठ, अँड आस्क्ड देम क्वेश्चन. तो फक्त मुला मुलींना गोष्टी सांगत असे आणि त्यांना गृहपाठ देत असे आणि प्रश्न विचारत असे. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. हिअर स्मार्ट मीन हुशार, पण माणूस तर एवढा हुशार नसतो. शुअर ही इज. नक्कीच हुशार असतो. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या टीचरला जे माहिती आहे ते जवळपास सगळं माझ्या बाबांना माहिती आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचा. हिअर बेचा मीन शुअरली मीन नक्कीच. त्यांना जवळजवळ तेवढेच ज्ञान आहे याची मला खात्री आहे. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. हिअर डिस्प्यूट मीन वाद घालणे. यावर वाद घालण्याची मार्जीची अजिबात तयारी नव्हती. सी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. हिअर स्ट्रेंज मीन परक्या. पण कुण्या परक्या माणसाने माझ्या घरात येऊन शिकवलेले मला नाही आवडणार. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. स्क्रीम्ड मीन जोराने ओरडणे. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. टॉमी जोराने हसून म्हणाला, यू डोंट नो मच मार्जी. तुला काही माहिती नाही मार्जी. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. शिक्षक काही घरात राहत नाहीत. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. त्यांची एक खास इमारत असे आणि सगळी मुले तिथे शाळा शिकण्यासाठी जात असत. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सर्व मुलं एकसारख्याच गोष्टी शिकत. शुअर इफ दे वेर द सेम एज. हो, एकाच वयाची मुलं असतील तर. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण माझी आई तर म्हणते की प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक टीचरने स्वतःला जुळवून घेतले पाहिजे आणि प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवले पाहिजे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. तेच तर ते तेव्हा करीत नव्हते. इफ यू डोंट लाईक इट. तुला आवडले नसेल तर. यू डोंट हॅव टू रीड द बुक. तुला जर हे आवडले नसेल तर तू हे पुस्तक वाचले नाहीस तरी सुद्धा चालेल. आय डिडंट लाईक इट. मला आवडले नाही असे मी म्हटले नाही. मार्जी सेड क्विकली. मार्जी लगेच म्हणाली.
She wanted to read about those funny schools. तिलाही त्या मजेशीर शाळेबद्दल वाचायची इच्छा होती. They weren't even half finished when Margie's mother called. Margie, school. त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मार्जीच्या आईने तिला हाक मारली. मार्जी, शाळेची वेळ झाली. मार्जी लुक्ड अप. मार्जीने वळून पाहिले. नॉट एट ममा. अजून नाही मम्मा. नाऊ, सेड मिसेस जोन्स. अँड इट्स प्रॉबेबली टाइम फॉर टॉमी टू. होय, मिसेस जोन्स म्हणाल्या, आणि बहुतेक टॉमीची देखील वेळ झाली असावी. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. शाळा सुटल्यावर मी अजून थोडं पुस्तक तुझ्याबरोबर वाचू शकते का? मार्जीने टॉमीला विचारले. Maybe, he said nonchalantly. Nonchalantly mean here without showing interest. बेफिकिरीच्या सुरात तो उत्तरला, बघू बघू. He walked away whistling. Here whistling म्हणजे शीळ घालणे, शिट्टी वाजवणे. The dusty old book tucked beneath his arm. ते धुळकटलेलं जुनं पुस्तक आपल्या काखेत खोचीत शीळ वाजवीत तो निघून गेला. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. मार्जी वर्गखोलीमध्ये गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. की जी वर्गखोली तिच्या झोपण्याच्या खोलीला लागूनच होती. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज आउन अँड वेटिंग फॉर हर. मेकॅनिकल टीचर मीन यांत्रिक शिक्षक. आणि तिचा तो यांत्रिक शिक्षक चालू झाला होता आणि तिची वाट पाहत होता. इट वॉज ऑलवेज आउन ॲट द सेम टाइम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. तो दररोज त्याच वेळेत चालू होत असे, शनिवार आणि रविवार सोडून. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर अवर्स. कारण लहान मुलीने नियमित वेळेस अभ्यास केला तर तो जास्त चांगला होतो, असं तिची आई म्हणायची. The screen was lit up. Here lit up mean उजळणे. त्या यांत्रिक शिक्षकाची स्क्रीन ही उजळलेली होती. And it said, आणि त्यावरती लिहिले होते, Today's arithmetic lesson is on the addition of proper fraction. Here arithmetic mean अंकगणित, addition mean बेरीज, fraction mean अपूर्णांक. आजचा अंकगणिताचा धडा अपूर्णांकाच्या बेरजेवर आधारित आहे. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. कृपया कालचा गृहपाठ योग्य खाचेमध्ये सरकवा. मार्जी डीड सो विथ अ साय. हिअर साय मीन उसासा टाकणे. एक उसासा टाकीत मार्जीने तिचा तो कालचा गृहपाठ त्या यांत्रिक शिक्षकाच्या योग्य खाचेमध्ये तिने सरकवला. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर्स ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. तिच्या आजोबांचे आजोबा लहान असताना ज्या जुन्या शाळा होत्या त्याबद्दल ती विचार करू लागली. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लाफिंग अँड शाउटिंग. आजूबाजूच्या परिसरातील सर्व मुले हसत आणि आरडाओरडा करीत शाळेच्या पटांगणात येत. Laughing and shouting in the schoolyard, sitting together in the schoolroom, going home together at the end of the day. वर्गात ती सर्व मुलं एकत्र बसत, दिवस संपल्यावर एकत्र घरी जात. They learned the same thing so they could help one another with the homework and talk about it. ती सर्व मुले सारख्याच गोष्टी शिकत, त्यामुळे ती एकमेकांना गृहपाठ करण्यासाठी एकमेकांना ती मदत करत असत आणि त्याविषयी ती बोलूही शकत. The teachers were people. आणि त्यावेळेचे शिक्षक ही माणसे होती. The mechanical teacher was flashing on the screen when we add fraction 1/2 and 1/4. आपण जेव्हा 1/2 and 1/4 च्या अपूर्णांकांची बेरीज करतो तेव्हा मेकॅनिकल टीचर या गोष्टी पडद्यावर दाखवत होता.
Margie was thinking about how the kids must have loved it in the old days. पूर्वीच्या काळी मात्र मुलांना हे सर्व किती आवडत असेल याचा मार्जी त्या ठिकाणी विचार करू लागली. She was thinking about the fun they had. त्यांनी मजेत घालवलेल्या वेळाबद्दलही ती विचार करू लागली. In this way, today we learn the fun they had. अशा पद्धतीने आज आपण The fun they had हा लेसन पाहिला. थँक यू.